सर्वप्रथम सर्वांना सस्ने सविने जय भीम जय शिवराय। या ठिकाणी बोलण्याचं तात्पर्य असं की सम्राट अशोकाने तथागतांचा धम्म या ठिकाणी अनुसरला आणि या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 लेणी स्तूप विहारं ही उभी केली। ती 84,000 लेणी स्तूप विहारं हीच खऱ्या अर्थाने बुद्धाची देणगी ही भारताला मिळालेली। म्हणून मोदी साहेबसुद्धा बाहेरच्या देशात गेल्यानंतर बुद्ध भूमीचे आया हो, तो ही जी भूमी आहे ही बुद्धांची भूमी आहे आणि म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो नारा होता तो इथल्या तथाकथित सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे। कारण बुद्धाचा धम्म हा अहिंसा तत्त्व शिकवतो, स्वातंत्र्य शिकवतो, शांतता शिकवतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन शील करुणा याचा हा बौद्ध धर्माचा पाया हा जनमानसामध्ये रुजला पाहिजे। इथल्या पुढच्या पिढ्यांमध्ये तो सुसंस्कारित झाला पाहिजे। त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी धम्म हा जिवंत राहिला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला जो बौद्ध धम्म आहे तो संपूर्ण या बदलापूर नगरीमध्ये इथल्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यांमध्ये रुजला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा या बौद्ध धर्माचा आदर्श त्यांना मिळाला पाहिजे। यासाठी ही धम्म परिषद होती आणि या धम्म परिषदेमध्ये ज्या ज्या बांधवांनी सढळ हस्ते मदत केली ती मदत केवळ मी समाजाचा पाईक आहे, पे बॅक टू सोसायटी, मी समाजाचा कोणीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून त्यांचा कृतज्ञता सोहळा या निमित्ताने आम्ही सर्वांना या ठिकाणी पाचारण केलं आणि सर्वांनी या कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होऊन आम्ही त्यांना सन्मानपत्र देण्याचा एक संकल्प केला। तो आज या ठिकाणी आजच्या मितीला पूर्ण झालेला आहे आणि धम्म परिषद याच्याही पुढे जाऊन खूप भव्य दिव्य अशी होणार आहे। त्या 5व्या धम्म परिषदसुद्धा आपण सगळे आयोजक नियोजक असणार आहोत। या धम्म परिषदेचा कोणीही श्रेय घेणारा नाही, आम्ही सगळेच आयोजक आहोत आणि सगळेच धम्मसारथी आहोत, धम्मसेवक आहोत, धम्मसेविका म्हणून सर्वांनी तन मन धनाने काम केलेलं आहे आणि म्हणूनच ही धम्म परिषद सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या साथ सोबतीने आणि सर्वांच्या तन मन धनाने संपन्न झालेली आहे। म्हणून या ठिकाणी धम्म परिषदेला बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब हे सुद्धा आले होते आणि ज्यांचा धम्मगौरव संघकीर्ती महास्तवीर यांचा जीवनगौरव सोहळा आयोजित करण्यात आला त्याच्यामागचं कारणसुद्धा होतं की जे धम्माला वाहून घेतात आणि बालवयापासून तर वृद्धापर्यंत संपूर्ण आयुष्य ते खडतर तपश्चर्या आणि त्यागमय समर्पण भावनेतून धम्माची सेवा करतात, धम्मदेशना देऊन धम्माचं अनुसरण करण्यासाठी आम्हा सर्व उपासकांना तयार करतात। अशा पूजनीय भंतेंचा या ठिकाणी जीवनगौरव सोहळा या धम्म परिषद माध्यमातून आम्हाला करता आला, त्यांची सेवा करता आली, हेच आमचं आम्ही भाग्य समजतो। धन्यवाद।